सांगूला की व्हिडिओ करायचा असतो. ह्याच्यामध्ये ह्या गर्दीमध्ये काय करत युट्यूबला करायचं क्लिअरिटी कर लांब गेले पांढरा दिसायला जवळ गेले बघा धरतोस तू मला म्हणतो माहिती काय करायला
वर कळ लागल्या. हरीचे जनी करणीचे करू नका जेणे ने जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. आवाज कमी करा बाबा, आवाज आणि विकू पण कमी करा. साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडी. हरी एका जनार्दनी न घ्यावा संशय एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयशी होय हरी रूप. हरिंखी गाता हरपली चिंता त्या नाही माऊता जन्म घेणे. श्री संताची हे माता चरणावरी श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत हे करी दंडवत. हे करी दंडवत. हरी विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढालू. करारे बापानु साधन हरीचे करारे बापानु साधन हरीचे जनी करणीचे करू नका जिने नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता भगवान परमात्मा ज्यांच्या घरी गावडीनं पाणी भरीत होता श्री शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ या प्रकरणातील 5 चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी अभंग असून नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू अर्थात यमाची यातना चुकवण्यासाठी नेमकी कोणती साधना करावी याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागा कृपेद्वारा मुक्त दैवल्य तिजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली नावावर आहे. अखिल विश्वाच्या परमात्मुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदिगुरु संत महंत भावी उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये श्री संत सुरदास महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र पुनीत झालेल्या त्यांच्या या पवित्र रायवाडी भूमीमध्ये कैलासवासी मुरलीधरजी पंढरीनाथजी उपल्ले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं गोपाळ मुरलीधरजी उपल्ले आणि सचिन मुरलीधरजी उपल्ले या परिवाराच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला ते कैलासवासी मुरलीधरजी पंढरीनाथ उपल्ले यांच्या ह्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. वेणी वाक्य पुष्पांजली सुरदास महाराजांच्या चरणी मुरलीधरजींच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशाने आज आपण उपस्थित आहात. माझा योग चांगला या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या आपल्या गावाचं भूषण माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण सुशीलजी बंडगर यांच्या माध्यमातून सेवेचा योग माझ्यापर्यंत आपण सर्वजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. आता ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण
वैष्णव टाळकरी वारकरी रत्नांचे विष्णू महाराज तांदळवाडीकर आणि आपल्या संप्रदायाचं वैभव या परिसराचं भूषण हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, त्याचप्रमाणे अंकुश महाराज दराडे, इकडून मनोहर महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. हार्मोनियम वादक रामदास महाराज मृदंग वाजवण्यासाठी त्यांना धन्यवाद. माईक सिस्टीमवाले त्यांना धन्यवाद. दुसरे आमचे खरदळीचे माईक सिस्टीमवाले आले पुन्हा बरोबर आहे का नाही, विशाल दादा ते कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळ सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. उपलब्धच्या वतीनं आपण सगळेजण या ठिकाणी त्यांच्या मुखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहात. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा सरळपंथी आणि अभंग जरा मोठाच आहे. ज्या गुरुजींना आम्ही विचारलं की गुरुजी गुरुजींनी सांगितलं अभंग नेहमी मोठा कीर्तनाला घ्यायचा, 5 चरणाचा 6 चरणाचा. म्हटलं मोठा अभंग का घ्यायचा? गुरुजींनी उत्तर दिलं म्हणजे अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत असतं म्हणून अभंग मोठा घ्यायचा. नाही आपण अज्ञानी आहे, अभंग मोठा असला की आपलं लहानपण त्याच्या खाली सहज काय होऊन जातं, झाकून जातं. म्हणून या अभंगाची निवड या ठिकाणी केलेली आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. तसे जीवन जगत असताना जीवनात संत महात्मे जी घाबरले ती कुठल्याच कारणाला घाबरणे. साधू संत घाबरतात ती मृत्यूला कधीच घाबरत नाही. जग घाबरतं ती मृत्यूला. जग कशाला घाबरते? मरणाला घाबरते. मरण म्हणलं की मला हा बोलणं सहाती मेल्यावरी रडते. ज्ञानोबा म्हणतात की एखाद्याला मर म्हणलं तर सहन होते का? सहन होत नाही. मर म्हणणं सहन होत नाही, पण मरावं लागतं हे मात्र निश्चित आहे. मरण ही येणाराचे प्रमाण आपल्याला पाठ आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, बरोबर आहे का नाही? उपजते मरते सवी किती देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम धनंजया दिया परी म्हणजे ते नाशे नाशिले ते पुनर्पुरुषे हे घटिका यंत्र जैसे परिवर्तेला. म्हणजे जग आवडते मरणार. जग कशाला घाबरते? मरणार. पण संत मरणाला घाबरत नाही. तो झाला सोहळा अमुपम्य अमुपम्य तो झाला सोहळा अमुपम्य तो झाला सोहळा अमुपम्य अमुपम्य तो झाला अमुपम्य. कारण त्यांचं सरळ उत्तर आहे मरण माझे मरून सोहळा त्यांनी त्यांच्या कसा बघितलाय? डोळ्याने बघितलाय. नाही तरी मरणाहती सुंदरी आया. आमचं कसं झालंय? मरणाला आम्ही भेट. मग आता प्रश्न असा आहे, संत जर मरणाला भेट नाही तर संत नेमकी घाबरतील कशाला? संत घाबरतील जन्माला. संत कशाला घाबरतील? जन्माला. मृत्यूला घाबरत नाही. ती संत आहे. त्यांना एक पक्का माहिती मरणाला घाबरायची गरजच नाही, घाबरायचं जन्माला. कारण जन्म जर नाही झाला मरण काय विषय येत नाही ना त्याचा. येतोय कशाला? त्यामुळे संत घाबरतात कशाला? जन्माला घाबरते. किती वेळा माया रे किती वेळा माया
बरोबर आहे की नाही? वेळेचा जसं प्रसंग असेल तसं किती वेळा जन्मा यावे नित्य मनाची किती व्हावे फजित का महाराज म्हणतात काय द्रौपद म्हणावून जीव भ्याला शरण गेला विठोशी. जीव घाबरला संत घाबरले कशाला? जन्म कशाला घाबरले? मृत्यूचं काही वाटत नाही त्यांना. मृत्यू त्यांनी त्यांच्या डोळ्यानं बघितला. देवाला शरण गेलं अर्थात महत्वाचा मुद्दा जन्म. जन्मच नाही घ्यायचा मग मृत्यूचा संबंध येत नाही. माझा जन्म जर चुकवायचा असेल तर त्याच्यासाठी एकच आहे विठोबाशी शरण. काय देवाला जेवढी शरण गेली जेवढे अनुसरले ते अनुसरे तू अमर झाला अंतरला संसार. मग न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. देवाला अनुसरले की जन्माचा संबंध येतो. नाही तर मोठे देवाला अनुसरले नाहीत म्हणून वाया गेले. त्या रावणाचा भाऊ काय नाव त्याचं? विभीषण रामाशी शरण गेला परी रामाची नाही झाला. लक्ष द्यायला लागले का नाही? किंवा अनुसरला नाही देवाशी अनुसरला नाही त्याच्यामुळे परिणाम असा झाला की त्याला संतांनी मूर्ख म्हणून प्रसिद्ध केलं. काय मनसी विभीषण तरी तू महामूर्ख झाला. का अनुसरला नाही देवाशी. देवासोबत अनुसरण नाही देवाला शरण गेला नाही त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी पुढे आल्या. जेवढी माणसं देवाला शरण गेले तेवढ्याला जन्माची भीती काहीच करू शकत नाही. महाराज म्हणतात ना की जन्म नाही रे अनेक म्हणे माझी भाग. जन्मच नाही त्याच्यामुळे मृत्यूचा संबंध येत नाही. मनुष्याने कशाला घाबरायचं? पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं. जन्माला का घाबरते? त्याचं एकच कारण आहे की जन्माला की काय करावं लागते? मरावंच लागते. कोणी काही अंमल झाला का इथं सांगा. जन्माला की मरावं लागते. त्याच्यामुळे एक काम करायचं काय? एकदाची कुटाणा मिटून टाकायचं. पुन्हा जन्माला यायचं आणि जन्माला नाही आलं की मरणाचं संबंधच येत नाही ना. बरोबर आहे का नाही? महाराज आता ही जन्म मरणाची बुद्धी ही येत नाही. हे जे दुःख आहे हे जर बाजूला करायचं असेल आणि हे जर कुटाणा कायमस्वरूपी मिटवायचं असेल तर काय करावं लागेल? करा रे बाबा साधन हरीचे. करा रे बाबा साधन हरीचे. साधन हरीचे. करा रे बाबा जन्म सोपायला जन्म घ्यायचा म्हणलं की आईच्या पोटात किती दिवस राहावं लागतं? 9 महिने. बरं आता नवमास कष्टदाशी 10व्याने प्रसूत झाली नेताची कर्मजाळ तुझी मान अडकली काय सांगू गर्भीची यातना
काय एअर कंडिशन आहे का? तिथे काही एसी लावलेली का? बोला. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा. हे देवा, मांस मळ मूत्र जाणा असल्या रूम मध्ये राहावं लागतंय. चौकून चारी बाजून संडासचा लेप दिलेला आहे. काय केलेला आहे? संडासचा काय केलेला आहे? विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुरमी केले. गर्भवासाचे दुःख गाही आणि कोणा पुढे सांगावे. हे सांगायसारखं आहे काही? म्हणजे सगळ्यात वाईट जर काय असेल तर जन्माला जन्म घेणं. बरं, आईच्या पोटातून बाहेर येताना जीवाला बी त्रास आणि आईला बी त्रास. त्याला जुना शब्द आहे बाळांत. त्याला अपभरून झाला बाळात आणि अलीकड बाया काय म्हणायला? डिलिव्हरी. डिलिव्हरी बरोबर आहे नाही तर ओरिजिनल शब्द काय? बाळांत. बाळांत पण नाही, बाळांत. त्याचा अर्थच आहे एक तर बाळ नाही तर आईचा अंत. म्हणून बाळातीन झालेल्या बाईला साडी चोळी खना नारळ ओटी भरायची का? आणि जुन्या म्हाताऱ्या अजून म्हणतात माय नवा जन्म झाला विठ्ठल. कसला जन्म झाला? नवा जन्म झाला. हात मोडला, पाय मोडला, ऍक्सिडेंट झाला, माणसं त्याला कपडे करणार. काय ह्याचा कसला जन्म झाला? नवा जन्म झाला. बाळ नाही तर अंत. मग आता जन्म घेणं एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही. बरं, त्याच्यात उभ्या आडव्याचा कुठा नाही. कशाचा कुठा नाही? उभा आडू, पुन्हा डोकाळू पायाळू हे कुठानेच येते अजून. बरोबर आहे का नाही? पायाळू आलं की त्याला कुठं बी पाणी दिसत आहे म्हणून. दिसत आहे का नाही? कुठलं बी काही बी दिसत आहे. डोकाळू आले काय? डोकाळू आले ह्यातलं बाळासाहेब कुलकर्णी सारखं जन्माला येते. लक्ष द्यायला लागले. असला गाय ओरिजिनल जन्माला यायला डोकाळू आले. लक्ष द्यायला लागले का नाही? पायाळू वेगळे, डोकाळू वेगळे असतात. त्याच्यात पुन्हा आडवं जर आलं तर डॉक्टर एकच सांगते काय? ह्याच्यावर सही करा. का? दोन्ही पैकी एक निवडायचं. दोन्ही पैकी एक तर बाळ. किती कुठं नाही सांगा बरं. सोप्या गोष्टी बोला की सोप्या गोष्टी खरंय का? बरं, इकडून तिकडून जन्माला डोळ्याचं ऑपरेशन होऊन बसते. होतंय का नाही? कुठाने कमी कुठाने सगळं काळ दिसत चलते. म्हणजे काय सोपी गोष्ट आहे जन्माला येणं का काय? अवघड कुठाना, जन्माचा कुठानाच अवघड आहे. त्याच्यातून पुन्हा इकडून तिकडून जन्माला आलं. बोलत का, चलत का, कसलं होतं कसलं नाही, जन्माला कसलं आलंय. पुन्हा मुख का बहिर 2-4 वर्ष त्याचा पुन्हा मेळ लागत नाही. एवढ्या त्रासातून जीव जन्माला आला बळून. पण पुढे चालून जर तू देवाला शरण नाही गेला पुन्हा विनरतच. हा काय? पुन्हा नवरा म्हणतात नाही काय? यमाचा पाहुणा जागी हो. यमाचा पाहुणा आणि पाहुणा कुणाचा? कुणाचा? नेमका कुणाचा? मुकुट्याचा, भताण्याचा, कुणाचा? यमाचा पाहुणा प्राणी होय. त्यामुळे किती कुठाना अवघड आहे सांगा बरं. हे नसलेला कुठा नाही कशाचा? जन्माचा. बरोबर आहे का नाही? मग किती गोष्ट सांगा ना, छोटी गोष्ट आणि छोट्या गोष्टीसाठी याला वाजीसाठी हाल्या कापणं म्हणते. लक्षात द्यायला लागले का नाही?
किती सोपी सोपी गोष्ट आहे. एकच करायचं काय हे कुणालाच मिटवायचं काय पुन्हा जन्माला यायचं नाही. ते कुणालाच भेटून टाकायचं. काय करायचं जन्म आणि यम यातना ह्या दोन यातना चुकवायच्या. जेणे नाही जन्म यमाची यातना आयुष्य साधना करा काही. महाराज म्हणतात असं काही करती करा नरका घोराचा जाता दयामय नारायण शुद्ध पुण्य केले राजते विना आणि शुद्ध पुण्य ते नरकाला जातात. नरकाला जायचं नाही. आयुष्य का हो नरकाही पुढे नाही नासल्या. हो असं म्हणून मुद्दा एवढाच आहे. असं काहीतरी करायचं असं काहीतरी करायचं की जेणेकरून यमाची यातना संपली पाहिजे आणि जन्माचा कुटाणा मिटला पाहिजे. कारण जन्मलं की पुन्हा कशाला सामोरं जावं लागते मृत्यूला. पण त्याला काय दया माया त्याला दया माया नाही त्या येवासी करुणा चांगला माणूस आहे. समजा आमच्या महाराज लोकांचे कसे पैशाला माणूस असलं की घोळीत बसायचं. त्याला अण्णा या दादा या बसा. दादा सारखा माणूस नाही आम्ही म्हणायचो. त्याच्यासारखा नालाय गावात नाही. लक्ष द्यायला आम्ही त्याचं वर्णन करायचं लोकांनी हसायचे. त्याला माहित नाही वाटतं ही चालीचं कसले म्हणते ते नाही माणसं सांगा. आपल्याला मायात आहे पण त्याच्याजवळ गरीब श्रीमंताचं काही गरीब असू श्रीमंत असू कोणत्याही जातीतला असू कोणत्याही धर्मातला असू. आता हे आपल्याकडे निघाले. आमच्या जातीचा महाराज आमच्या जातीचा पक्वाजा आमच्या जातीच्या मायकोला गौरव घ्यायचा का आपल्या जातीचा नेमका काय करायचं सांग. वक्ता 10 सहस्त्रेश 10,000 एक वक्ता असतो. निवडून आणायचं त्याची वृत्ती बी जात असतो. त्याला काही देणं देणं नाही. आपला विषय एवढाच की त्याच्यावर जात नाही कुणाजवळ यमाजवळ. ते कशाचाच विचार करत नाही. त्यांचं संपलं त्या आल्या पावली घेऊन जा. म्हणजे बघत नाही की असले तसले कसले काय नाही. त्याला दृष्टांत गोड दिला. महाराज म्हणतात पाहतो निर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नितसे. बोका जसा उंदरावर घालतो दिसल्या बरोबर काळ तसा तुमचा टाइम संपला की त्याच्यावर तिथं ही जमत नाही माऊली. काय थांबा एवढं पुरीचं लग्न हो द्या. नाही 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 लग्न हो द्या. अक्षिदा पडायच्या टायमाला घेऊन जाते का नाही सांगा. ग्रास गेली सता नाही हाती ग्रास गेली सता
घास सगळी सत्ता नाही हाती. होय, असा घास घ्यायचा आणि दूर आणायचा मध्ये टाकू. एवढी तरी गॅरंटी आहे का? नाही ना. माशी पंख पाखडे तव हे शरीर नांगरतात. माशीला पंख फडकायला जेवढा वेळ लागतो फटफट करूस तर मरती ना. माणूस बी तेवढ्याच जलद गतीनं मरत. मला घाम यायला लागलाय, कस तरीच व्हायला खाली पडत गेलं. माणसाने इकडं तिकडं गाडीवाल्याला फोन लावूस तर तिकडं तिकडं होतंय का नाही होतोय पण कसं होतंय का नाही. याचला धंदा ह्याचा. हे काही असं घेणं नाही देणं नाही काय नाही. त्याच्यामुळं ही मरणाचा असला बरं. ती दुसरी गोष्ट तर या मला काही घेणं देणं, त्याला काही घेणं देणं का? ती म्हणते का समजा ही साठे महाराज आहे, थांबा थोडे ह्यांनी तारखा घेतलेल्या पुढच्या. अरे कवा मी पुढच्याच घेतलेल्या, त्याला काय करावं? टाइम संपाला विषय संपाला. बरोबर आहे का नाही? टाइम संपाला विषय. फडकऱ्यामध्ये परंपरा आहे. पंढरपूरला गेला त्याची काही फडकरी जळगावकर नावाचे ज्ञानेश्वर माऊली जळगावकर आणि त्यांची एक आडवी होती. त्याची खुर्ची टाकून बसायची पलीकडे आणि मग त्यांचा 2 तासाचा टाइम संपला कीर्तन करायचा. कुणाला विचारलं नाही काय नाही. माईक वर येणं विठ्ठल जयंती महाराजांचं काय चालू काय घेणं नाही. टाइम संपाला. लक्ष द्यायला लागले का नाही? असलं ह्याचं बी काम. त्याला माया नाही दया नाही काय नाही. आल्याबरोबर टाइम संपाला का चला अहो थांबा थोडा मी घरी जातो. घरी नाही, वाटातच घाटात गाठणार. अंगावर येऊ देत नाही. मग माणसं म्हणणार गाडीत बसला नसता तर गेला नसता. ही अंगावर येऊ देत नाही. नाहीतर कोरोना सारखी महामारी देवानं चांगली पाप जास्त झाली. माणसं माणसासारखी वागत होती का? नाही. म्हणजे काहीतरी गोंधळ घालावा लागला. असलं किडू आणलं कुणीच बघितलं नाही. ती फक्त चित्रातच बघितलं ह्याला कोरोना म्हणते म्हणून. बरोबर का नाही? माणसं खलास केले का नाही केले चालू. लेवल आली आता सुरळीत चालू. अजून थोडं कमी जास्त होण्याचा आकार दिसला मग एखादा काहीतरी आणणार. त्याच्यामुळं नीट हिशोबानं जाताना सगळ्यांनी 100 माझ्या पायावर पाहिजे. काय सांगताय त्या पुन्हा कोरोनाचं काय गॅरंटी का? काय गॅरंटी काय? लक्षात मुद्दा एवढाच आहे. त्याला माया नाही, त्याला दया नाही. बर ती काही असं आपले काय म्हणते माणूस कितीचा टाइम टाकला पत्रिका सुशेजाचा 10. आपण कीर्तन कितीला सुरू केलं 10:30. इकडे तिकडे होतंय का नाही? माणूस पण टायमाकडे बघत बसते. असला खतरनाक विष्णू महाराज अशा टक लावूनच बघत. किती झालं घडी घडी थोडं राहिलं. ही रोज पिऊन यायला लागलाय ना. थांबा मग पुन्हा टायमिंगच्या वेळेला माणसं माळीकडे बोलत कवा टाइम निघून गेलं दाताळ पडले. पुन्हा आमच्या काय ना योग करावं आहे नका करू. आता आमच्या फोटो पाय देऊच नका तुम्ही. आता थोड्यासाठी मला महाळ झाला वाटत. आता का सावनात गेलं आता आहे का फुटाणाचं. आता तुम्ही आणि पुन्हा माणसं म्हणणार आहे ना देव केला तरी मी मेला केला. देव नाही देवानं मागची बिल काय. टाइम जेव्हा होता तेव्हा तुम्ही केलेलं नाही. आम्हाला म्हणते काय या वयात तुम्हाला कळणार नाही कुठलं बोलणं. या वयात आम्हाला काय म्हणतात या वयात. आम्ही म्हणतो हो बाबा आम्ही तर आहोत पण तुम्ही बी या वयात नाही करणार एवढे लोक. आम्ही आहोत या वयात पण तुम्ही बी यावं या इथे या. आमचा टाइम निघून गेला
आम्ही 10-5 रुपये बी कीर्तनाचे घेत असलो तरी आम्ही देव करायला ठीक ध्यानात ठेवा. कारण आम्ही टायमिंग मध्ये आम्ही कधी टायमिंग मध्ये टाइम निघून गेलो काय उपयोग आहे त्याचा, किती वेळा जायचं काय उपयोग आहे. आणि मग ही टाइम निघून गेले ज्यांनी ज्यांनी माळा घातल्या ती मरायच्या टायमाला अंडी मागत. पारव्याचं रगत प्यायचे, फलानच करायचे, मिष्टानच करायचे. ही टाइम निघून गेल्यावर हात पुन्हा बिल निघत तिथे हळूहळू हळूहळू. त्याच्यामुळे बाबा वेळेच्या आत सावध म्हणून गरजेचं. आता जागा रे भाई बरोबर आहे ना. लक्ष द्यायला आता वेळ आहे तोपर्यंत, नाही तर त्याच्याजवळ काही घेणं. जव काळाशी दूरी ठेला काळाशी दूरी ठेला तू हरी गुण गाय ऐक वाहिला हरी गुण गाय ऐक वाहिला मनी भाव धरुनिया भरा मनी भाव धरुनिया भरा वंचित्या चुकून हरिगुण गाय ऐक वाहिला वा तव तू हरे गुण गाय ऐक वाहिला मनी भाव धरून या भला मनी भाव धरून या फला नवंशी त्याला चुकू नको. वा नवंची त्याला चुकू नको. म्हणजे जी करायचंय त्याला तुम्ही चुकू नका. कहर जव काळ आहे दुरी ठेला. जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करून घ्या. मग ती जर आला रे बाबा तर मग सोडविना तेव्हा जेव्हा काळाची उडी पडेल तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भरी भरी सोडविना बंधू वाटेची भरी शेजेची कामेन टाइम आलो शेजेची म्हणजे शेजारची कामेन बायको सुद्धा बाजूला राहणार आहे. नीट आहे का सगळ्यांनी वर्ष श्राद्धाला जमून आपण तरी एवढं घरी घेऊन टाइम आल्याच्या नंतर आपलं कुणीच नाही. मग माणूस अनंत गाडीचा सोयरा तुका म्हणे यमयातना वाईट कारण त्याची विशेष नाही, ती सुट्टी देत नाही. मग आता महाराज जन्माला आलं की यमयातना भोगावं लागणारच आहे बरोबर. बरं यातना बी सोप्या नाही. यातना तर सोप्या तर त्या नाही 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 मारी ती तोडी ती धोरी मेरी धोरी पाय मोडीत नाही असं हंत माणसाला दाखविता येत नाही. असल्या जागेवर टपू दे लक्षात यायला नाही का. मारीती तोडीती छोडीती निष्ठूर त्यांना निष्ठूर म्हणलंय. यमाचे किंकर दिवस कितीतरी दिवस नुसता झोप देते. तिथं अशी सळे असतील लांब लचक
असली गरम तापलेली असली सळई असते, लाल झाली लोखंडाची सळई, आणि पुढे उभा करणार नाग ओपून. कसलं नागू प्रमाणे केली मी सांगतो, नागू उभं करणार. हा बोला काय रायवाडी बर सुरदास महाराजाचे हो आमच्या गावातले सप्त्याला पट्टी दिली का नाही म्हणलं ती चुका हो नाही हो नाही अशा चुका द्या ना. अशी बसायची जागा गाठून असा असा टिरीला असा चुटका देणार असा लगेच बरोबर आहे का नाही हो म्हणणार माणूस हो नाही हो नाही. हा मंदिरात गेलता का एकदा पिऊन गेलो पुन्हा चटका लक्ष द्या. तिथं सुट्टी का तिथं मी आता अहो मला असले गावात मी सावकार म्हणलं की 2 सुट्टी लोकांची घरमुंगी पद्धत होय पुन्हा चुटका सुट्टी देत नाही मारे टीव्ही पुन्हा तोडी टीव्ही आणि पुन्हा चुटका आणि यमाचे किंकर साल महाराज कुठं नावावर दिसायला पर्याय नाही का काही जगात अशी गोष्टच नाही त्याच्यावर काय नाही पर्याय नाही. तुम्ही काय नाही सांगा त्याच्यावर पर्याय. आता आम्हाला म्हणतात ना महाराज तुम्ही नाही आले लय आवडत, तुम्ही जर आलाच नाही गा आता सुशील तारी घेणार माणसाला अडचण येते का नाही. तुम्ही नाही आले म्हणा लयच लोक बोलतील बघा काय समजा नाही चाललं कीर्तन होत नाही होत नाही का बरोबर. येडवाकडं पोहायला माणूस कशी करते साजरे करीत नाही कसं पर्याय नाही म्हणजे असं कसं जगात कशावर बी पर्यायचा सांगा तुम्ही ही गोष्ट त्याच्यावर पर्याय नाही. मी सांग एकच गोष्ट असते मरणाला पर्याय. मरणाला एकच पर्याय काय मरावं कळायला लागले. मरणावर पर्याय नाही पण ही मरण गोड करण्यावर पर्याय. ती मरावं तर लागणार तिथं जायचंय की तिथलं सगळं मरण फक्त एकच आहे मार चुकविता येते. काय चुकविता येते मार चुकविता येणार. अहो कुटाणा झाला आता केस पडली ना माझ्यावर कोर्टात आता काही करा की तुम्ही ओळखीचे माणसाकडे जाते नेते हे ते म्हणजे आता एक कोर्टापुढे कुणाला जाता येत केस तर तुझ्या झाली फार हटलाय आता पर्याय नाही आता तिथं जावं लागतं. तिथं मग पुढं बाप बी असला आपलं केस म्हणून पेस आहे तर हे फार फाटला की मध्ये जाऊ आपण काहीतरी करा ना. त्यांची नेते एकच म्हणते आता एकच आहे मॅनेज करू आपण. तिथं जायची गरज तिथं जावंच लागते मध्ये राहावंच लागते फक्त एकच आहे 10-5 रुपये देऊन मधली कस्टडी कमी कर मार कमी करता येते. तिथं हालचाल नाही काय नाही तिथं तुमची व्यवस्था स्पेशल आहे पैसे दिले की उपागत चलते. एकच मरणावर पर्याय काय हा मरणावर पर्याय मरणावर पर्याय मरण पण मधली कस्टडी चुकवायची ना महाराज. कस्टडी चुकवायला महाराज म्हणले करा रे बापा करा हरी भक्ती कामाला येते परलोकी गेल कामा. काय कामाला माणसं म्हणतात ना ही मोठी अधिकारी बर का हे तलाठी बर का तलाठी हे कोण आहे ही तलाठी मागे गावची माणसं म्हणतात की नाही काय करायचं नीला गेला आता कुठे नीला गया कवा तिकडं माणसाला अडचणी सांगता येते का
माणूस म्हणते इकडं ओळखी तर कोणी 12 वाजता गाडी कोणती झाली रातचं इकडं कोणी नाही मग माणूस एखादा संचाम तुला म्हणलो होतो त्याला त्याची आपली ओळख झाली नंबर ठेव म्हणून कवा कामाला येते सांगता येते का बोला येते का नाही कामाला कोण कवा कामाला येते सांगता येत नाही काय आपल्याला त्याची गरज आहे कवा तरी गरज पडते त्याच्यामुळे इथं थोडं भजन केलं इथं येड्यावडी नाही केलं आणि थोडी भक्ती केली की परलोकी येईल कामा काय करी सोडविल यमापासून समजा एखादा पेस आहे पोलीस आहे आपल्या ओळखीचा आहे आणि आपली इथं ओळख झाली 6 वर्षात डायरेक्ट भेट झाली त्याची भेट झाली फाईन काढली सगळं झालं हवा आम्ही महाराज आहेत महाराज बिराज काही जमत नाही साहेबाला विचारलं कुणाला साहेब गाडीत बसलेली वजनात तिथं गेलं साहेब कुठंतरी सोडून द्यायला जाऊ द्या महाराज माणसामध्ये कवाची ओळख कामाला आली त्याच्यामुळे एकच करायचं मार चुकवायचा का वरचा करारे बापानु साधन हरीचं साधन करावं जनी करणीचे करू नका आता हरी 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 हीच का लावून धरले तिने माया जाळ तुटली माया हरी हरी तुम्ही म्हणाले साधन कमीत का साधनाची नाही आता किती बी साधन आहे पण अवघड कोणी अनेक साधन आहे पण सगळ्यात सोपं हरी साधन महाराज पण दुसरं काही जमत नाही का कसं असतं पाणी मुळाला कशा द्याला एवढं सांगा शेतकरी सिंचन करिता वृक्ष बोलावे सकळ पाणी मुळा शहाणी जेवढी शहाणी पंगतीला रे गावसात तुझं पंक्तीचं आहे का नाही यांचा आपली पंगत टाकून द्या मग सांग नाव कुणाचं टाकायचं नाव म्हाताऱ्याला काही कळत नाही काय नाही डोळ्याचं ऑपरेशन झालेलं लक्ष द्यायला पण नाव म्हाताऱ्याच पत्रिकेव मरुस्त म्हाताऱ्याचं नाव असते का नाही पत्रिकेव करणारी पोरं नाव कुणाचं का मूळ आहे ना काय ती मूळ पाणी कुठं मुळाला असते
साधन जगात अनेक आहेत, पण सगळ्या साधनाचं मूळ साधन काय? साधनाचे तार साधनाचे सार, सगळ्या साधनाचं सार काय? मंत्र बीज हरी. अहो सगळे साधन एका पाण्यात आणि हरी एका पाण्यात. लेवल येते का नाही बोला. हरी ना ती शेवटी साधन आहे ना, त्याच्यासारखं जगात दुसरं सोपं साधन कोणतंच नाही, कारण ती मूळ ती काय? मूळ मंत्र बीज हरी. हा बघा घ्या आता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. नको वाटायला लागलं काय पाणी पिऊ बेदार जीव लक्षात आलं का नाही? हरी ही मूळ आहे. हरी काय? मूळ. आता आपल्याला माहिती तरी विसर माझ्या मेन पेंटासाठी लक्ष टच करतो, प्रमाण नाही काय नाही, सरळ. या संप्रदायाची आद्य प्रवर्तक आहेत भगवान शंकर. आद्य प्रवर्तक कोण? भगवान महादेव. भजन संप्रदायाचा प्राण, आणि ते भजन सुरू केलं महादेवानं, आणि ती भजन बी याच मंत्रावर सुरू झालेले. हरी हरी हरी. मन के देवा त्या तया होत देवा तया होत देवा तया होत. हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हरी हरिमंत्र कुणाचा? शिवाचा, महादेवाचा आहे. भजन्या मुख्य भजन्या महादेव. पहिला भजन्या कोण? त्याच्यामुळे आपण आपल्या सगळ्याचं मूळ कोण? महादेव. म्हणून बऱ्याच भजन्यांनी विष्णू महाराज तिकडे खाली जर गेलात तर पुण्याने तिकडे खाली की नोट वगैरे, तर बऱ्याच भजन्यांनी महादेवाची परंपरा कायम चालू ठेवली. सुरू आहे ना महाराज. मूळ आता अडचणीत आहे. मूळ हे नाही. आपला संप्रदाय वेदाला शास्त्राला मानणार आहे. वेद काय म्हणतोय, शास्त्र काय म्हणतंय? शास्त्र म्हणेल ते सांडावे, तरी राज्य ही तृण मानावे. मला कसे मूळ बी महादेवाचा नाही. मूळ महादेवाचा आहे का? गोंधळ आहे त्याच्यात. मूळ महादेवाचा कळायला कीर्तन नाही कळायला. महादेवाचा मूळ मंत्र नाही, हरी महादेवाचा बी नाही. महादेवाने त्याचा जप केला. त्याच्यामुळे माणसं म्हणतात ना की चाल म्हण बरं, कोणती चाल? अरे ती कुलकर्णी महाराजांनी चाल म्हणली नव्हती का महाराजांनी? कुठं तिरायवाडीमध्ये चाल म्हणली नव्हती का बाळू महाराजांनी? ती वाहणे झाले चाल बाळू महाराजाची. बाळू महाराज एवढी चाल आहे मला सुशीलला माहिती, पण त्यांच्या तोंडातून ती चाल गोड लागत असल्यामुळे नावावर बाळू महाराजाच्या गेली का नाही गेली सांग. बोल काय पप्पाले तयार करतील का? चाली काय लायक त्यांच्या नावावर पडतात ना. त्या शिकवले महाराज येते कोण? पिंगळा पिंगळा कुणाला? नाही पिंगळा कुणाला? खोले महाराज.
पिंगळा 700 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी म्हटलेला पिंगळा खोलेचा कशाचा पिंगळा हा खोले महाराजांच्या तोंडातून गोड लागला नावावरच त्यांच्या गेला का नाही गेला सांग हा 700 वर्षापासून वारकरी आमची म्हणीत आले त्यांच्या तोंडात गोड लागला बरोबर आहे की नाही मी तसा मूळ मंत्र बी महादेवाचा नाही सगळ्याच्या आधी महादेवाने त्याचा जप केला मग नावावर त्यांच्या पडला नाहीतर वेदाची जी बीज हरि अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली मूळ वेदातला मंत्र आहे आणि हरी मंत्रावर संप्रदाय आपला सुरू झालेला असल्यामुळे आपलं मूळ काय हरी कोण आता आपली गायक आपल्या वयाचे सोडून द्या आल्याबरोबर तर लावते रे सा रे दे रे ना दे रे ना खंडाळकर मुलीच्या कार्यक्रमाला गेलो परवा दिवशी आळंदी भरत होता सोबत पटळ म्हणले बरेच गायक आता आले की दे रे ना कुठून त्याला भरत पटळे वाजवतोय म्हणले हे लक्षात आलं का नाही दे रे ना का कुठंच नाही वाजवता बी ह्याच्यातला चुन्या भाजण्या तुम्ही काही नाही उभा करा हरी हरी असंच का तसं असंच की बरोबर आहे का नाही मूळ आपला हरी मूळ काय हरी या जगात अनेक साधने पण साधनाची सार मंत्र बीज हरी परिणाम आत्मतत्व धरी पोचीने लईच हरी बद्दल बोलायला हरी आमचा हरिनाम असं हरिनाम तसं हरिनाम तसं म्हणले ताकद सांगू काय हरी शब्दाची कोटी कोटी कारण आहे एक जणाचा नियम रोज कोटी यज्ञ करायचे किती यज्ञ करायचे आता खरंच सांगा बरं एका दिवसात कोटी यज्ञ शक्य आहे का अशक्यच नाही ना कसं काय म्हणले नाथ महाराज मग कोटी कोटी यज्ञ त्याचं उत्तर एकदम सोपं इकडे हो पाहू ना इकडे लक्ष द्या थोडं लक्ष द्या पुढे गेलो तुम्ही विष्णू महाराज सकाळपासून हजार फोन लावले हजार लावलेले असते हजार लावले असते 2-4 वेळा डायल करत माणूस म्हणते हजार लावून गेले कुठं काय दिसाना माणूस काय 17 वर विचारलेलं असते माणसाला विचारते का नाही एकदा दोनदा बोलण्याची पद्धत आहे लक्षात अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण म्हणते त्याला कशाचं लक्षण अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण फोन लावायला तारीखी 100 वेळा डायल करत असते बोला की नाही अतिशयोक्ती शक्य नाही उदाहरण म्हणून द्यावं लागते नाथ महाराज म्हणजे कोटी यज्ञ करण्याचा एखाद्याचा नियम रोज किती यज्ञ कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम नित्य म्हणजे रोज 1 कोटी यज्ञ करायचा त्याचा काय नियम आहे मग कोटी जरी यज्ञ केलं
तरी ते मिळालेलं पुण्य एका पार्ट्यात टाकायचं आणि इकडे एक हरिनाम कोटी यज्ञ केल्यावर जेवढं पुण्य तेवढं इकडे एकदा हरिनाम घेतले एक हरिनाम कसं वाटायला बरं वाटायला की नाही वाटायला त्याच्यामुळं आमच्या गुरुजी ज्ञानेश भक्त गुरुवारी अर्जुनी महाराज गुरुजींनी महाराष्ट्राच्या बाहेर सत्य ते सगळेच करत होते अखंड हरिनाम सप्ताह सगळे करत होते पण गुरुजींनी कसली सत्य सुरू केली लक्षात आलं की नाही फक्त रामकृष्ण हरी 7 दिवस रामकृष्ण हरी राहते का पाप गावात कुठे यज्ञ करण्याचं कोणी एकदा हरी म्हणल्यावर मिळते 7 दिवसाचं गणित केलंय का कोणी कितीदा होत असेल ती गाव पाप आहे पाणी आल्यावर जसं रान माणसाचे धुवून गेले तर आता जसं गावातलं पाप काय होऊन जाते धुवून जाते पुन्हा दुसऱ्या वर्षी सप्ताह का कारण एकदा काला झाला की पुन्हा तुम्ही पाप करायला मोकळे ना पाप क्लिअर होत आहे ना हा लक्षात त्याला त्या गावठी भाषेत नवजुनं करणं म्हणते काय म्हणते नवजुनं करणं म्हणते पण हे नाही पाप जाण्याचं एकमेव साधं सोपा उपाय म्हणजे हरिनाम हरिनाम म्हणून वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन करायचं असतं ही पहिली पद्धत नव्हती पहिला विधी वेगळा देवोपा आले असले तर नाही वर्ष श्राद्ध हा विधी वेगळा आहे कीर्तन विधी वेगळा आहे कीर्तन वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं काय होते बाळू महाराज आता तुम्ही कीर्तन करायचं बाळू महाराजांनी कमी वेळेत चांगली गिरी घेतली हळूहळू चांगली कीर्तन बाळू महाराजांच्या व्हायला लागले काय असे मुद्दा की वर्ष श्राद्धच्या निमित्तानं कीर्तन आहे त्यांच्या जीवनात काही कमी जास्त पाप घडलं असेल तर हे हरिनाम त्यांच्या निमित्तानं करून गेलं की मग ती त्यांना स्वर्गात गती मिळत असते कळायला लागले तर नाही म्हणून कोटी कोटी यज्ञ नित्य जातानी हरिनाम हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही माऊचा जन्म घे मुरलीधर मुरलीधर पंढरीनाथ पल्ले यांना आपल्या वारकऱ्यातलेच होते वाटते बरोबर आहे की नाही माळकरी होते आणि पुन्हा अतिशय मनमिळावू आमच्या सुशील दादांना सांगितलं की मनमिळावू व्यक्तिमत्व गरीब एकदम पोरं चांगले पण कधी गावात ओव्हरटेक नाही कोणाला बरोबर आहे की नाही चांगल्या पद्धतीनं मुरलीधरजींनी जीवन जगलं आणि त्यांची यात्रा संपली हे लोकांची यात्रा संपली आणि परलोकांमध्ये त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं या गोष्टीला आज जवळजवळ काय वर्ष झालं गए हुए कभी आते नहीं उनकी याद आती गेलेली माणसं येत नसतात त्यांच्या काय असतात आठवणी येत असतात म्हणून मुली असतील मुली 2 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत असा परिवार आहे त्यांच्या जाण्यानं नक्की कुपल्ली परिवाराला दुःख होते कारण बाप जाण्यानं दुःख जीवनात होतच असतं बाप गेल्यावर जेवढं दुःख होत असतं ती ज्याचा बाप जातो त्याला करत असते बरोबर आहे बाप कष्टाचा कावाणी बाप कष्टाचा कावाणी उसमळ्यात तोडतोया भाकर पुराण ठेवून कांड उसाच चाकतोया खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप किल्लावला जायाचा उदार पादार कापड पोराना नाहीचा आठवा पोरीनी आणि पोराने तुमचा बाप उदार पादार कापड पोराना नाहीचा जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा चूल पेटत नव्हती गरीबी होती ना चूल पेटत नव्हती दिसाला पायलीवर जाण्यासाठी बाप गावात फिरला
बाप म्हणत जुराईचा लग्न लेकीच करीन टांगा डोंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन मला कसच होत या बाप लोकाचा पाहताना माझा हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझा हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना असा कनवाळू बाप असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनिया गेला त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. लेकर बाळ वनवासी होऊन जात असतात. बाप गेल्याच्या नंतर दुःख अतिशय जीवनात असतं. ते दुःख दोन्ही मुलांच्या मुरलीधरजीच्या जाण्यानं ते दुःख या कुटुंबावर कोसळलेलं आहेच. पण त्याच्यातून सुद्धा पोरांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आमचा योग चांगला. आपल्या सगळ्या परिवाराचं प्रेम बाळू महाराज, आमचे विष्णू महाराज, रामदास महाराज, हे सगळे दराडे महाराज, हे सगळे महाराज मंडळी आज आले. आमच्या सुशीलच्या सांगण्यावरून सगळी मंडळी एकत्रित आले. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण महाराज यांचे विशाल दादा त्यांना धन्यवाद देतो. कृपेवरून या ठिकाणी आलेत. मागेगावची सगळी मंडळी आले. तुम्हा सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण सगळेजण आलात आणि या परिवाराचं सांत्वन केलं. कारण आता हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणल्यावर थोडंसं व्यवस्थित बी झालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? एवढं येडवणी करून मी जमते का नाही. म्हणून रायवाडीसाठी मी काही नवीन नाही. आपल्या सगळ्यांचा जुना परिचय आमच्या प्रभाकरजी मोकुटे त्यांनी मागे कथाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. त्यामुळे कथाही आपली या ठिकाणी शिवमहापुराणाची झाली आणि भविष्यातही त्यांचा संकल्प आहे की त्यानंतरही कथा आपली होईलच. आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो. तुम्ही सगळेजण आलात. तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. आपल्याला विनंती आहे येणाऱ्या 7 ऑक्टोबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत 7 दिवस होळच्या जवळ लाडीवडगाव नावाचे वेदांत साधनास्थळी आश्रम आहे आणि त्या आश्रमावर परमपूज्य ज्ञानेश्वर भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुंजे यांच्या 61 वर्षे त्यांना जवळजवळ आता पूर्ण झाले. 50 ओलांडून 61 झाले आणि एवढ्या 25-30 वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. आणि त्यांच्या 61चा उत्सव फार मोठा अखंड रामकृष्ण हरीचा सप्ताह. एका टायमिंगला 500 माणसं राहणार. एका टायमिंगला 4-4 गावाची मूर्ती केली. 500 माणसं एका वेळेला रामकृष्ण हरीचा जप करणार. 2 तासाला 500. ते गेले की दुसरे 4 गाव 2 तासाला येणार. आपणही त्या सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि त्या ठिकाणी या. आणि 14 तारखेला भव्य मिरवणूक सगळ्या होळ नगरीमध्ये गुरुजींची रथातून हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल. आणि त्यानंतर गुरुवर्य संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हसेगावकर यांचं कार्याचं कीर्तन होईल. महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार आहेत तेवढे कीर्तनकार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात. गुरुजींचंच निमंत्रण समजून आपण त्या कार्याला उपस्थित राहा ही विनंती करतो. माझ्या वाणीला ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सुदास महाराजांच्या चरणी समर्पित करून या वाणीला विराम देतो. एवढंच आहे की हरिनाम हरिभजन जप या गोष्टी महत्वाच्या. आता कसं आहे एवढं सांगून मी काय कायच्या मनात काय असलं खरंच असं का बरं? खरंच एवढं पुण्य मिळत असेल का बरं? अशासाठी नाथ महाराजांनी जाहीर एका
दर्शन हिला मानता होय विश्वासी नामते भावी माझी आवाज पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा माग घेते तत्वसरी आहे या संताची भेटले बाब्यांना उधार होई पुंडरी गवर हरी श्री नारायण नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सुरदास महाराज की जय जगदंबा माते की जय हो आता